अध्यक्ष महोदय, हे जे घोटाळे आहे, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा जुलै 2020 ते 2026 या कालावधीमध्ये 115 अर्ज प्राप्त झालेले, त्यातले सुद्धा अध्यक्ष महोदय 53 प्रकरणातच फक्त याचे डॉक्युमेंट्स आलेले असं म्हणलेलं, त्याच्यातले सुद्धा उर्वरित दिलेले. परंतु अध्यक्ष महोदय, हा जो घोटाळा आहे बीड जिल्ह्यामध्ये झालेला बांधकाम कामगार विभागामध्ये, हा विशेषतः कोरोनाच्या काळात आणि कोरोनाच्या अगोदर ज्या लोकांची डेथ झालेली आहे ते लोक हे परत जिवंत झाले, जिवंत होऊन ते 100 दिवस कामावर आले, त्यांनी काम केलं वरून खाली येऊन आणि काम करून तशा पद्धतीचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलं आणि पुन्हा ते मयत झाले आणि मयत होऊन मयताच्या पोराला 2,30,000 रुपये अनुदान सुद्धा दिलं. एक गमतीचं उदाहरण म्हणून या ठिकाणी मी सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय आपल्या समोर सादर करतो. हे निळकंठ शामराव वडमारे यांनी ही 14/7/2025 तक्रार दिलेली आणि त्या तक्रारीमध्ये एक हे कमलाकर रंगनाथ मुडेगावकर नावाचे व्यक्ती आहे अध्यक्छ महोदय. हे त्यांच्या स्वतःचा त्यांच्या घरामध्ये जो फोटो लावलेला आहे, मृत्यू दिनांक 28/9/2013 लिहिलं. त्यांचा मृत्यू कधी झाला आहे? 28/9/2013. 2013ला यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरामध्ये जो फोटो आहे त्याच्यावरती 28/9/2013 आहे आणि त्यांचं डेथ सर्टिफिकेट अंबाजोगाई नगर परिषदेने दिलेले हे 28/9/2013ला मयत झाल्याचं त्यांचं सर्टिफिकेट स्वतःच. त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय, मुख्याधिकारी नगर परिषद अंबाजोगाई इथं शेख इफ्तेकार नावाचे कार्यालयीन अधीक्षक आहेत. यांनी काय दाखवलं अध्यक्ष महोदय? कमलाकर रंगनाथराव मुडेगावकर हे नागेश गोविंद उथवाल नावाच्या मालकाकडे 9/4/2023 ते 20/8/2023 एवढ्या कालावधीत 100 दिवस कामावर होते. म्हणजे 2013ला गेलेले मुडेगावकर हे 2023ला हे 100 दिवस अमुक याच्या इथं कामाला आले. कामाला आल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय, त्यांची ऑनलाईन नोंदणी कधीची आहे? 25/10/2023ला हे त्यांची ऑनलाईन कामगार म्हणून नोंदणी झाली आपल्या मायबाप सरकारकडे. जे पोर्टल आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन ते कामावर आले. अध्यक्ष महोदय, कमलाकर रंगनाथराव मुडेगावकर हेच यांनी त्यांचं स्वतःचं ह्याला द्यावं लागतं, स्वयंघोषणापत्र द्यावं लागतं आपल्या कायद्यामध्ये. तर त्यांनी 20/8/2023ला कमलाकर मुडेगावकर यांनी स्वयंघोषणापत्र दिलं की मी इथं कामाला होतो आणि याच्यात खोटं काय निघालं तर मी जी शिक्षा असेल त्याला पात्र राहील. म्हणजे मुडेगावकर 2023ला परत स्वयंघोषणापत्र सुद्धा दिलं त्यांनी, वरून खाली आले ते 10 वर्षाच्या नंतर. अध्यक्ष महोदय, आणखी गमतीचा भाग बघा. हे मुडेगावकर जे आहेत यांचं परत एक मृत्यू प्रमाणपत्र दिले. कोणी? अंबाजोगाई नगर परिषदेनेच दिलं की 30/10/2023ला मुडेगावकर यांचा मृत्यू झाला. परत 2013ला गेलेले ते परत गेले, 2023ला पुन्हा वारले. आणि हे ज्या अंबाजोगाई नगर परिषदेने सर्टिफिकेट दिले अगोदर मृत्यूचं 2013ला, त्याच अंबाजोगाई नगर परिषदेने हे कागदावरती त्यांचं मृत्यूपत्र या ठिकाणी दिलं. अध्यक्ष महोदय, त्यांच्या मुलाला गजानन कमलाकर मुडेगावकर हे त्यांचा मुलगा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2,30,000 रुपये यांच्या अकाउंटवरती ही रक्कम सुद्धा परत पाठवली. म्हणजे आता 2023च्या नंतर
अध्यक्ष महोदय सचिन मुळूक म्हणून शिवसेनेचे तिथले जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी ही तक्रार केलेली आहे. आणि एकूणच अध्यक्ष महोदय हा जो प्रकार झालेला आहे, मी थोडीशी ही लक्षवेधी टाकल्याच्या नंतर काही ठिकाणी चौकशी केली तर बाबा ह्याच्यात कोण कोण जबाबदार आहे, कुणी कुणी असे उद्योग केले, तर बहुतेक ज्या नगरपंचायती परिषदा आणि नगरपालिका आहेत बीड जिल्ह्यामध्ये, याच्यात तर हे झालंच, कुठं 14, 15, 16, 20 अशा प्रकारचे हे प्रकरणं झालेले. आणि काही ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे खोटे नाटे सर्टिफिकेट दिलेले. किमान अध्यक्ष महोदय माझ्या कानावरती आलेल्या गोष्टी 100 आहेत, 100 प्रकरणामध्ये. आणि याच्यात 2-3 अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय. मुंडे म्हणून जिल्हा कामगार अधिकारी होते, त्याच्यानंतर सुधाकर कोणाळे आणि अजय काशीत, ही जी जोडी आहे ही धाराशिवला होती. धाराशिवमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय धाराशिव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बांधकाम कामगार. त्याच्यामुळं यांच्या ह्या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय मी एक उत्तम उदाहरण म्हणून मुडेगावकर दिले. असे 100च्या वरती प्रकरणं, किमान 200 प्रकरणं बीड जिल्ह्यामध्ये अगोदर गेलेले लोक पुन्हा खाली आले, पुन्हा कामावर आले, पुन्हा मेले आणि त्यांच्या वारसांना खोट्या नाट्या पद्धतीने ऑनलाईनच्या अगोदर ऑफलाईन होतं त्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रकारे हे प्रकरणं झालेत. माझी एकच विनंती आहे मंत्री महोदयांना की बीड जिल्ह्यामधले हे परत स्कॉलरशिपचा घोटाळा हे दोन्ही बी याच्या बाबतीमध्ये सचिवस्तरीय किंवा उपसचिव दर्जाच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती करून बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय 1,71,000 कामगार झाले. तर आणि त्याच्यात काही जणांचा कुठे कुठे काम केलं, एका कामगाराच्या वरती नोंद आहे बुर्ज खलिफाला काम केलं. एका कामगाराच्या वरती नोंद काय अध्यक्ष महोदय, व्हाईट हाऊस येथे यांनी काम केलं. आता व्हाईट हाऊसला आणि बुर्ज खलिफाला काम केलेला कामगार आमच्या बीड जिल्ह्यामध्ये कसा येतो अध्यक्ष महोदय? एका बीड तालुक्यात 54,000 कामगारांची नोंदणी, 1,50,000 1,80,000 मतदान असलेला तो मतदारसंघ. बीडचा कामगार गेला असेल. हा, तो व्हाईट हाऊसला आणि बुर्ज खलिफाला सुद्धा जाऊन आलेला आहे. अध्यक्ष महोदय हे इतकं गंभीर प्रकरण आहे. मेलेल्या माणसांचे मड्यावरचं लोनही नाही, मड्यावरचे 2,30,000 200 लोक जर पकडले तर याच्यामध्ये किती कोटीचा घोटाळा झाला अध्यक्ष महोदय? निम तुम्ही निम आम्ही अशा पद्धतीने हे उद्योग झालेले. सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करून याची किती दिवसामध्ये चौकशी केली जाईल आणि संबंधितावरती गुन्हे दाखल करून याची वसुली केली जाईल हे मंत्री महोदयांनी सांगावं. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आदरणीय सुरेश अण्णांनी जो विषय आज सभागृहासमोर आणला हे खरं आहे की या येणाऱ्या काळामध्ये हे अशा घटना घडायला लागलेल्या आहेत. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जेव्हा कामगारांची नोंदणी करतो ही पहिले ऑनलाईन नव्हती, ही ऑफलाईन होती आणि त्यामध्ये असे प्रकार फार मोठ्या प्रमाणात होते. मग हे कुठंतरी टाळता यावं म्हणून ही पूर्ण प्रक्रिया आपण ऑनलाईन केली. ऑनलाईन केल्यानंतर आपण आता याच्यामध्ये बायोमेट्रिकसुद्धा आणलं आहे की ज्याच्यामुळे आता ही फसवणूक करता यायला नको. आणि आपल्याला माहिती आहे की अपघाती मृत्यू झाला तर 5 लाख आणि नैसर्गिक मृत्यू झाला तर 2 लाख. जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये जे आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं आहे तर 2020 ते 2026च्या कालखंडामध्ये जवळजवळ 115 अर्ज ऑनलाईनचे प्राप्त झाले, काही त्याच्यापूर्वीचे होते. आणि जेव्हा आपली तक्रार प्राप्त झाली आम्ही हे सगळं प्रकरण तपासलं. यामध्ये अपघाती मृत्यू एकच होता, त्याचे कागदपत्र जेव्हा तपासले ते खरे निघाले. आणि हे जे 114 उर्वरित अर्ज होते हे तपासणं आम्ही सुरू केलं तर आतापर्यंत 53 प्रकरणामध्ये अनियमितता अजून आढळून आलेली नाही. आणि उरलेले जे प्रकरण आहे यांचे कागदपत्र तपासणं सुरू आहे. पण जो विषय अण्णांनी मांडला हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस एजंट हे अशा प्रकारचे खोटे कागदपत्र तयार करतात आहे, खोटे सही शिक्केसुद्धा तयार करतात आहे. आणि प्रश्न हा तयार होतो आहे की आता नगरपालिकेचे जर
खोटे कागदपत्र बनायला लागले तर आता आपल्या सरकारवर, आपल्या प्रशासनावर, नगरपालिकेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि याप्रमाणे शासनाच्या लाभाचा गैरफायदा घेणं, मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणं हे कुठेही स्वीकारार्ह नाही आहे. ज्या ज्या लोकांनी हे केलं यामध्ये जे कोणी दोषी असतील, मग ते आमचे नोंदणी अधिकारी असो, नगरपालिकेचे अधिकारी असो किंवा इतर कोणी असो, याच्यातल्या एकालाही सोडल्या जाणार नाही. आम्ही स्वतः कामगार विभागाने याच्यात स्वतः आतापर्यंत दक्षता पथकं नेमून महाराष्ट्रात 46 ठिकाणी FIR आतापर्यंत केलेले आहे. आणि जे सुरेश अण्णांची मागणी आहे, मी निश्चित आपल्याला अण्णा मी विनंती करेल की आपल्याजवळ जे पुरावे आहेत ते सुद्धा आम्हाला द्या आणि एक स्वतंत्र अधिकारी नेमून याची स्वतंत्र चौकशी आम्ही करू आणि याच्यात जो जो कोणी दोषी असेल याच्यावर आम्ही कारवाई करू.